इकडे सत्ता स्थापनेसंदर्भात आज दिल्लीमध्ये बैठक होतीये। शिंदे, फडणवीस, अजित पवार हे तिघेही अमित शहांसोबत चर्चा करतील। मुख्यमंत्री पदासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब होणार। नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांनाही संधी मिळणार। काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता। महायुतीच्या बैठकीच्या आधी नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक। महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज भाजप नेत्यांसोबत बैठक घेणार। महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीच्या पूर्वी भाजप नेत्यांसोबत अमित शहा करणार चर्चा। दिल्लीमध्ये अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री ठरणार, अजितदादांची माहिती। तर बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरणार का ते पाहणं महत्त्वाचं। नव्या सरकारचा शपथविधी येत्या शनिवार किंवा रविवारी होणार, अजित पवारांची माहिती। 2-3 दिवसांमध्ये शपथविधी होईल, छगन भुजबळ यांची माहिती। तर भाजपचे मंत्री जास्त असतील हे स्वाभाविक आहे, भुजबळांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंगला सुरुवात। नरहरी झिरवळ आणि हिरामण खोसकर यांनी घेतली अजित पवारांची भेट। नरहरी झिरवळ आदिवासी विभागाचे मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसांना सागर बंगल्यावरती भेटण्यासाठी आमदारांची रीट। रवी राणा, जयकुमार रावल, धनंजय मुंडे, भरत गोगावले सागर बंगल्यावरती दाखल। मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदारांचं लॉबिंग। फडणवीसांना भेटण्यासाठी अनेक आमदार सागर बंगल्यावर। सुधीर मुनगंटीवार आणि आशिष देशमुख यांनी घेतली फडणवीसांची भेट। ओबीसींच्या हक्कासाठी फडणवीसांनी काम केलं, त्यामुळे फडणवीसांना टार्गेट केलं जातंय, छगन भुजबळांचा आरोप। उद्या दिल्लीमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक। बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पराभवावरती बैठकीत चर्चा। शिवसेना नाव लावणाऱ्यांनी मोदी शहांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले, त्यामुळे शिंदेंनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, संजय राऊत यांचा हल्लाबोल। स्वबळावरती लढावं असं काही कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मात्र आम्ही महाविकास आघाडीपासून दूर जाणार नाही, स्वबळाच्या नाऱ्यावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या घराच्या बाहेर 20 फुटाचे बॅनर। बॅनरवरती फडणवीसांचा महाविजयाचे शिल्पकार असाही उल्लेख। बेस्ट कर्मचाऱ्यांना 29,000चा बोनस अखेर मिळाला। बेस्टच्या 27,000 कर्मचाऱ्यांचा रखडलेला बोनस आज त्यांच्या खात्यामध्ये जमा। विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधू यांच्यासह 32 जणांच्या अडचणीमध्ये वाढ। अनियमित कर्ज वाटपामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका। महात्मा फुले वाडा इथे डॉक्टर बाबा आढाव यांचं 3 दिवस आत्मक्लेश उपोषण। राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आढावांचा आरोप। अब्दुल सत्तार यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका। आचारसंहितेच्या पूर्वी घाईनं मंजूर करून घेतलेल्या भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला न्यायालयाची स्थगिती। प्रकल्पावरती खर्च पैशांचा अपव्यय ठरेल, न्यायालयाची टिप्पणी। भाजपचे नेते राम सतपुते यांनी केला भाजपच्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा फोटो पोस्ट। मोहिते पाटील यांच्या मुलानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा प्रचार केल्याचा आरोप। सांगोल्यातल्या पराभवानंतर शहाजी बापूंचा पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसोबत संवाद। खचून जायला मी काय भिंत आहे की पूल आहे, शहाजी बापू पाटील यांची टोलेबाजी। पराभवाला ईव्हीएम घोटाळा जबाबदार असल्याचा राजेंद्र ठाकूर यांचा आरोप। ईव्हीएममुळे पराभूत झालो असा आरोप असणाऱ्या आमदारांना एकत्र करून आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा। वर्ध्याच्या हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांची यांची मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांकडून मारुतीला अभिषेक। यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी नरसिंहाला दुग्धाभिषेक घालत साकडं। भाजपच्या कार्यकारिणी सदस्याकडून अभिषेक। महात्मा फुलेंचा 134वा स्मृतिदिन। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्याकडून महात्मा फुलेंना अभिवादन। नागराज मंजुळे यांचा महात्मा फुले समता पुरस्कारानं गौरव। या सोहळ्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरही उपस्थित।
इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या प्रवेश परीक्षा 16 मार्च पासून सीईटी सेलकडून 19 प्रवेश परीक्षांचं वेळापत्रक जाहीर। तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी 3 महिने आधीच वेळापत्रक जाहीर। नालासोपारा पूर्वेमधील अग्रवाल नगरी भागामध्ये 41 अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाई। या इमारतींमध्ये सुमारे 2000 कुटुंबांना घर रिकामे करण्याच्या नोटिसा। कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। मीरा भाईंदरमध्ये शुक्रवारी पाणीबाणी। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दुरुस्तीच्या कामासाठी शटडाऊन घेण्यात येणार। परिणामी शुक्रवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। नाशिक शहरामध्ये शनिवारी पाणीबाणी। शहरामध्ये दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार। स्मार्ट सिटी कंपनी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जलशुद्धी केंद्रावरती दुरुस्तीची कामं करण्यात येणार। दुचाकी चालकांसोबतच्या सहप्रवाशांनाही हेल्मेट सक्तीच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश। राज्याच्या वाहतूक विभागाकडून अंमलबजावणी करण्याच्या सूचना। दुचाकी चालकासोबत सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला पुणेकरांचा संमिश्र प्रतिसाद। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाला आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती वाढल्या। घाऊक बाजारामध्ये भाज्याचे दर 80 ते 100 रुपये किलोवर। अहिल्यानगरमध्ये भाज्यांचे दर गगनाला भिडले। गवार 200 रुपये किलो तर शेवगा 400 रुपये किलोवर। आवक घटल्यानं भाज्यांची दरवाढ। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची आवक वाढली। आतापर्यंत 70,000 क्विंटल मक्याची खरेदी। लाल मक्याला 2000 ते 2300 पर्यंतचा दर तर सफेद मक्याला 2400 ते 3450 पर्यंतचा दर। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 728वा संजीवन समाधी सोहळा। सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीमध्ये। राज्यातील 9 पुरातन मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू। धूतपापेश्वर खंडोपा मंदिर आणि पुरुषोत्तमपुरी मंदिराचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर तर उर्वरित कोपेश्वर, मंदीश्वर आणि त्यासोबतच एकविरा देवी या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम अजूनही प्रगतीपथावर। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या तरोडा कळमगाव रस्त्याची चाळण झाल्यानं नागरिकांचे हाल। तात्काळ रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी। धाराशिव जिल्ह्यातल्या कसबे तडवळा या गावामध्ये ग्रामस्थांनी ठोकलं शाळेला कुलूप। 10वीचं परीक्षा केंद्र गावातच असावं या मागणीसाठी ग्रामस्थांचं टाळेबंद आंदोलन। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेजवळ ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला। रेल्वे रुळाला तडे गेल्याचं लक्षात येता 4 किलोमीटर पळत जाऊन थांबवली सुपरफास्ट रेल्वे। ट्रॅकमनचं होतंय सर्वत्र कौतुक। वलसाड जिल्ह्यामधल्या मोतीवाडा बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी राहुल सिंग झाय याला अटक। आरोपीकडून गेल्या 25 दिवसात 5 निरपराधांची हत्या करून त्यांच्यासोबत बलात्कारासारखं कृत्य केल्याचंही समोर। गोंदियाच्या भिवापूरमध्ये भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाची हत्या। मैत्रिणीच्या मदतीनं तरुणाला भेटायला बोलून त्याच्यावर केले कुऱ्हाडीनं वार। या प्रकरणामध्ये वैष्णवी सुरणकर आणि मंगेश रहांगडालीला अटक। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये 2 दिवसांपूर्वी किरकोळ वादातून एका युवकाची हत्या। या प्रकरणामध्ये 3 आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये 60 वर्षाच्या नराधमाकडून 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार। मुली घराबाहेर खेळत असताना चॉकलेटचा आमिष दाखवत या मुलींवरती अत्याचार केल्याचं उघड। मुंढवा पोलिसांकडून नराधमाला अटक। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार। गर्भवतीसह बाळाच्या जीवावरती बेतला। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यानं गर्भवतीचा रस्त्यातच मृत्यू। भंडारामध्ये वाळूची तस्करी करणाऱ्या 3 टिप्पर चालकांना अटक। टिप्परसह 70,81,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। पश्चिम घाटामधल्या दोडामार्ग तालुक्यातील एका वसाहतीमध्ये बंदखोरीत आढळून आलं ब्लॅक पॅन्थरचं पिल्लू। गावकऱ्यांनी परिसर मोकळा केल्यानं मादी हे पिल्लू घेऊन गेली। मध्य प्रदेशमधल्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये 2 दिवसांपूर्वी जन्मलेल्या 2 बछड्यांचा मृत्यू। निर्वाह मादी चित्यानं 2 दिवसांपूर्वी 4 बछड्यांना दिला होता जन्म। मात्र त्यापैकी 2 बछडे काल मृतावस्थेमध्ये आढळले। झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज शपथ घेणार। रांचीमध्ये मोरादाबादी या मैदानावरती होणार सोहळ्याला सुरुवात। इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित।
प्रियंका गांधींनी हाती संविधान घेऊन घेतली खासदारकीची शपथ। पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधींचा वायनाडमधून विजय। रवींद्र चव्हाण यांनी मराठीतून घेतली खासदारकीची शपथ। रवींद्र चव्हाण नांदेड पोटनिवडणुकीमध्ये विजयी। अजमेर शरीफ इथे शिवमंदिराचा दावा करणारे द्वेष पसरवत आहेत ओबीसींचं वक्तव्य। तर 800 वर्षांपासून अजमेर शरीफ दर्गा त्या जागेवरती असल्याचा ओबीसींचा दावा। मार्क झुकरबर्ग यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। रात्री फ्लोरिडामध्ये मार्क झुकरबर्ग यांचं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डिनर। आयटी सेवा पुरवणारी इन्फोसिस कंपनी चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 90% बोनस देणार। इन्फोसिसच्या एकूण 3,15,000 कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना याचा लाभ मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।